सर्वच अंगणवाडी सेविकांना झेडपीसीओचा थेट कडक इशारा। हे एक काम न केल्यास तात्काळ जागेवर होणार निलंबन। अंगणवाडी 15 मे ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। झेडपीसीओचा कडक इशारा। शाळा अंगणवाडीतील अस्वच्छता आढळल्यास जागेवर होणार निलंबन। छत्रपती संभाजीनगर झेडपीसीओ PM मिन्नू यांनी शाळा अंगणवाडीतील अस्वच्छता आढळल्यास मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांना थेट निलंबित करण्याचा इशारा दिला आहे। जाणून घ्या समन्वय सभेतील महत्त्वाचे निर्णय। झेडपीसीओचा कडक इशारा। शाळा अंगणवाडी स्वच्छता आढळल्यास जागेवरच होणार विलंबन। छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील निरुपयोगी गोष्टी काढून टाका। जिल्हा परिषदेमधील तसेच तालुका स्तरावरील पंचायत समिती अंतर्गत कार्यालयात दैनंदिन स्वच्छता ठेवा। शाळा अंगणवाडीतील आहार निकृष्ट आढळल्यास अस्वच्छता दिसल्यास मदतनीस, पर्यवेक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, मुख्याध्यापक आणि जागेवरच सस्पेंड करण्यात येईल असा कडक इशारा दिला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू यांनी दिलेला आहे। विभाग प्रमुखासोबतच चाय पे चर्चा करा। तालुका स्तरावर दर मंगळवारी गटविकास अधिकारी यांनी आपापल्या तालुका स्तरावरील विभागीय प्रमुखासोबत चहाच्या निमित्ताने चर्चा करा, जेणेकरून कामे लवकर होतील। तालुका स्तरावर आदेश काढून शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी वारंवार व्हिजिट करून स्वच्छतेचा तसेच सर्व विषयांचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। ग्रामपंचायतच्या 10% उत्पन्नातून ही कामे करा। जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या सर्व ठिकाणी नीटनेटके आणि चालू अवस्थेतील शौचालय, त्यांचा वापर तसेच तेथे वापरण्याच्या व पिण्याच्या पाण्याची पुरेपूर व्यवस्था, मुला-मुलींच्या शौचालयातील दरवाजे स्वच्छता नीट नसतील तर स्वच्छ करा। जिल्हा परिषद मुख्यालयात आयोजित समन्वय सभेमध्ये CEO मिन्नू बोलत होत्या। सभेत त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या। जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात झालेल्या समन्वय सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके, सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख उपप्रमुख कार्यकारी अधिकारी राघवेंद्र धोरपडे यांच्यासह MRGS पाणी आणि स्वच्छता विभाग, जिल्हा आरोग्य जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, महिला व बालविकास विभाग, पाणी पुरवठा विभाग प्रमुखासह गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, कर्मचारी उपस्थित